नमस्ते, मी अनंत कौसाळ. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण भौतिकशास्त्राचा म्हणजे फिजिक्सचा सर एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. ओके सर, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक डीप मधला फिजिक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके 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 सर, तर बघा आपला क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा. एन ऑब्जेक्ट, काय सर एन ऑब्जेक्ट, एन नावाचं एक ऑब्जेक्ट आहे. व्हॉट इज ऑब्जेक्ट? ऑब्जेक्ट सर करता, क्लिअर ना? क्लिअर सर. ओके, एन ऑब्जेक्ट इज अ projected with a velocity at 30 meter per second at angle 45 degree with horizontal determine the horizontal range covered by the object g is equal to 10. क्या है यहाँ पे पूछा हमको बुआ जी? एन ऑब्जेक्ट, रिपीट में एन ऑब्जेक्ट. ओके सर, एक एन प्रकारचा ऑब्जेक्ट आहे. ओके ओके सर, प्रोटेक्टेड विथ व्हेलॉसिटी ॲट, त्याची सर व्हेलॉसिटी आपला 30 मीटर पर सेकंड दिलेली आहे. ओके ओके सर, ॲट अँगल सर, अँगल्स आपण दिलेला आहे किती सर? 45 डिग्री. ओके ओके सर, विथ हॉरिझॉन्टल डिटरमाइंड द हॉरिझॉन्टल रेंज कव्हर बाय द ऑब्जेक्ट. सर आपल्याला सर काय करायचं आहे बघा, आपल्याला सर काय काय दिले बघा. आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला दिले एन ऑब्जेक्ट. ओके, एन सर काय प्रकारचा? एन ऑब्जेक्ट. एन काय सर का ऑब्जेक्ट. ओके, आपला व्हेलॉसिटी दिली, व्हेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड आपला व्हेलॉसिटी दिलेली आहे. ओके, थिटा म्हणजे असतो अँगल, तो किती दिला? 45 डिग्री आपला अँगल दिलेला आहे. जी सर आपला दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंड. ओके, येस ऑर नो? यस सर, दिलं आपलं हे 10 जी सॉरी. ओके ओके सर, आपल्याला काय फाइंड करायचं? आपला आर फाइंड करायचंय म्हणजे सर काय? रेंज. काय बघायला काय म्हणा, याला म्हणतात रेंज. ओके, आपल्याला रेंज फाइंड करायची. ओके सर, काय करतं आपला? रेंज फाइंड करायची आहे सर आजच्या क्वेश्चन मध्ये. ओके ओके सर, येऊन सर येणं आपला ऑब्जेक्ट दिलेला आहे, आपला व्हेलॉसिटी दिलेली आहे, आपला अँगल बिटवीन देम दिलेला आहे. ओके, आपला म्हणजे अँगल जो आहे का तो दिलेला आहे आपला. ओके, आपला जी इक्वल टू दिलेला आहे. ओके, आणि आपला आर फाइंड करायचं. ओके, क्वेश्चन मार्क दिला आपण त्याला, कारण काय करतं आपलं आर फाइंड करायचं. येस ऑर नो? येस सर, तर चला करूया आपला आर फाइंड. ओके, तर आर म्हणजे काय? आर म्हणजे रेंज. त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा, म्यू स्क्वेअर. काय? म्यू स्क्वेअर साइन 2 थीटा बाय जी. ओके, the formula of range, repeating the formula of range का r is equal to mu square sin 2 theta by g. ओके, formula of range. अरे हाँ या ना? हाँ सर, therefore r आपला सर फाइंड करायचं आहे. आपला म्यू म्हणजे काय सर? व्हेलॉसिटी. किती दिली सर? आपला व्हेलॉसिटी 30 इंटू काय बघा 30, कारण की म्यू स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, पुन्हा काय साइन 30 सॉरी साइन 45. ओके, तर बघा साइन 45 ओके इंटू काय सर? 2 2 बाय कितना? 10. समझ में आई ना? ओके सर, देयरफॉर आर इज इक्वल टू कितना यहाँ पे आएगा? 30 इंटू 30 लिखेंगे यहाँ पे. ओके, 30 इंटू 30 इंटू बॉडी साइन 45 इंटू 2 कितना? साइन 19. कितना बॉडी? साइन 19 बाय कितना बॉडी? हमारा 10. और समझ में आ रहा है आप कितना? ओके सर, इसकी वैल्यू कितनी होती है? इसकी वैल्यू होती है 1. ओके, हमने काट दिया, इसकी वैल्यू कितनी होती है? 1 होती है. ओके ओके सर जी. ओके, क्योंकि हमारे पास स्पेस नहीं है इसलिए हम ऐसा कर रहे हैं. ओके, तो क्या साइन 30 की सॉरी साइन 90 की वैल्यू कितनी होती है? साइन 90 की वैल्यू 1 होती है. ओके, ये कट गया. और हाँ या ना? हाँ सर जी, हाँ. कितनी सर? आर इज इक्वल टू 30 इंटू 3. इसका कितना आंसर आएगा? आर यस और नो? यस सर जी, यस सर, द रेंज. अरे हाँ या ना? छापो दिमाग में. इतना समझ में आ गया? इतना आपको छापो. हमको क्या पूछा था? हमको पूछा था रेंज फाइंड करनी है. सर क्या करना? रेंज फाइंड करनी है. हमको ये ऑब्जेक्ट दिया हुआ था, उसकी वेलोसिटी हमको दी हुई थी, हमको एंगल दिया हुआ था, हमको ग्रेविटी दी हुई थी. हमको फाइंड क्या करना था? हमको रेंज फाइंड करनी थी. वह हमने इस क्वेश्चन में रेंज फाइंड कर दी. कितनी रेंज है हमारी? 90 मीटर पर सेकंड रेंज. क्लियर ना? क्लियर, छापो दिमाग में इतना.